झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन. ट्रेन पकडा वाड्यावर या. संपलं नाही का? एक मिनिट सर काय घ्या थोडं उरलं किती गोंधळ चाललाय तुमचा मिस्टर समीर. बसा बरं इथे बसा बसा. तुम्ही आलात म्हणून जरा शांत व्हा शांत व्हा तुम्ही. आर यू ओके? हो आय एम ओके. तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? नाही आतल्या रूम मध्ये पाहिजे. नाही तिकडे खिडकी आहे ना मोठी खिडकी आहे ना म्हणून. काही नको आपण इथेच बसूया. काय मिस्टर समीर काय प्रॉब्लेम काय तुमचा? ऍक्च्युली हे सगळं मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला काल म्हणाले आपण तुमच्या घरी भेटूयात म्हणून मी तुमच्या घरी येते. हो काय काय झालंय तुम्हाला हल्ली? हे बघा तुम्ही एकदम हुशार एम्प्लॉई आहात. एकदम सिन्सिअरपणे तुम्ही तुमचं काम करत असता. हो मॅम. पण आयत्या वेळेस काहीतरी बावळटपणा करता आणि सगळ्या कामाचं वाटोळं करून टाकता. अहो आता वर्षभर राबवून तुम्ही लेजर तयार केलं. हो मॅम. आणि आयत्या वेळेस काहीतरी वेंधळेपणा केलात आणि तेच लेजर तुम्ही रद्दीवाल्याला विकून टाकलात. अहो काय मग रात्रंदिवस परत सगळं राब ते लेजर तुम्हालाच तयार करावं लागलं ना. कुणाला त्रास झाला सगळ्यात जास्त? मला मॅम. तुम्हाला की नाही? हो मॅम. अहो मग प्लीज प्लीज मिस्टर समीर थोडंसं कामामध्ये लक्ष द्या ना तुम्ही. प्लीज. आता आपल्या ऑफिसचे जे कॉम्प्युटर्स असतात त्या कॉम्प्युटरचे जे प्रोसेसर असतात त्याला एक बटन असतं. ते बटन दाबलं की तशी चकती बाहेर येते. मला माहिती आहे ना कॉम्प्युटरचं माहिती आहे मला. चकती बाहेर येते माहिती मला. सगळं माहिती आहे ना? हो माहिती. मग त्या चकतीवर तुम्ही कॉफीचा मग ठेवता. तुम्ही कॉफीचे मग ठेवून सगळे कॉम्प्युटर्स खराब करून टाकलेत ऑफिसचे. केवढं नुकसान झालं ऑफिसचं तुम्हाला माहितीये का? आय एम सॉरी मॅम. आणि काय हो मिस्टर समीर? हो मॅम. तुम्ही परवा ऑफिसच्या झेरॉक्स मशीनवर डोकं टेकून काय करत होता? ते ऍक्च्युली माझ्या मुलीचा फोन आला होता. सूर्यग्रहणाचा फोटो पाहिजे म्हणून मी असं डोकं ठेवलं त्याच्यात बटन अशा त्या कॉपी झाल्या आणि मी तिकडे पाठवल्या. त्या परिणाम झालाय का डोक्यावर? नाही थोडंसं कोमट लागलं. परिणाम म्हणजे तुम्ही एवढं विचित्र वागताय म्हणून मी तुम्हाला विचारते तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का? नाही मॅम आय एम ओके मॅम. काय ओके मिस्टर समीर काय ओके? आता गेल्या आठवड्यात आपली क्वार्टरली मीटिंग होती. तेव्हा मी तुम्हाला काय विचारलं मिस्टर समीर थर्ड क्वार्टर नंतर तुम्ही काय केलं? तुम्ही म्हणालात मी ओकलो. आता थर्ड क्वार्टर नंतर ओकणारच ना. माझी कॅपॅसिटी 2 क्वार्टरचीच आहे मॅम. मिस्टर क्वार्टर म्हणजे फक्त तेवढीच क्वार्टर असते का? काही क्वार्टरली रिपोर्ट असतात ऑफिसचे असेसमेंट असतात असे काही प्रकार असतात की नाही ऑफिसचे? हो मॅम आय एम सॉरी मॅम. तुम्ही प्लीज बसा. रिलॅक्स व्हा मॅम. काय माहिती का जे झालं ते झालं मॅम. उद्यापासून तुम्हाला वेगळा समीर चौगुले दिसेल याची मी गॅरंटी देतो मॅम. पण आज मॅम तुम्ही माझ्या घरी आलात. माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. नाही हे बघा मिस्टर समीर म्हणजे मलाही खूप आनंद होतोय मी तुमच्या घरी आले म्हणून. हो मॅम. ठीक आहे तुमची बायको कुठे आहे? बोलवा ना तिला म्हणजे आमची तेवढी ओळख होईल ना. नाही ती नाही येऊ शकणार नाही. ती का? ती सोवळ्यात स्वयंपाक करते. म्हणजे ते काय ती चांगला स्वयंपाक होईपर्यंत बाहेर येणार नाही ती. मी खरं सांगू का मी काही गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी छान छान केलेल्या आहेत. काय? तुमचा तुमचा विश्वास बसणार नाही पण छान छान कविता सुद्धा मी करतो. तुम्ही कविता पण करता? म्हणजे अगदी एवढ्या मोठ्या अशा नाही म्हणजे अच्छा एवढ्या चांगल्या अशा मोठ्या नाहीत. छोट्या करतो मी. ते वाचू का? वहीत लिहिलेलं आहे. हो वाचा ना. नीलकमल प्लास्टिक. सॉरी वही खाली होती ती. जशी दुधावर असते साय तशी भक्ती आमची मा 21. मा 21 म्हणजे? जशी दुधावर असते साय तशी भक्ती आमची मा 21. काय लिहिलंय? अक्षर बघा जरा काय लागतं. तुम्हीच लिहिलं ना. तुम्हाला नाही वाचता येत का? मला येत नाही. जरा बघा काय लिहिलंय. मा 21 नाहीये. य ते मा य असा शब्द आहे तो. तुम्ही य 21 दिसेल असं लिहिलंय. अच्छा ते यचं पहिलं 2 आणि 1 ते मा येतात मला. मी कसं चुकेन ना. जशी दुधावर असते साय तशी भक्ती माझी माय तिचा सहवास म्हणजे काय? जणू मायेचा पाऊस कोसळतो धो धो. भक्ती मॅमच्या आईचा घो. नाही चुकीचं लिहिलं.
नाही नाही ऍक्च्युली काय ते आईचा गो खोडायचा होता ना, तुमच्या साडीवरच आईचा गो झालं. ऍक्च्युली काय झालं, आईचा गो लिहायचा नव्हतं मला. मी जेव्हा मला काही सुचत नाही ना तेव्हा आईचा गो काही सुचत नाही ना, तेच मी लिहिलं. असं झालं ते. सॉरी. काय तुमचा शहाणपणा बाद झाला. मी आता इथून निघून जाते. मला अजिबात थांबायचं नाही. नाही मी सोडणार मी चालली इथून. नाही मॅम, मी तुमच्यासाठी स्वागत नृत्य सुद्धा तयार केलेलं आहे. तुम्ही स्वागत नृत्य बघितल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही मॅम. तुम्ही आता माझ्या समोर नृत्य करणार आहात. तुम्हाला हे बघावंच लागेल. काय गलिच्छपणा चाललाय मिस्टर समीर. हो, तुम्हाला हेलन आवडते ना, म्हणून हेलनचा डान्स केला मी. कोण म्हटलं तुम्हाला मला हेलन आवडते म्हणून? ऑफिसच्या पिकनिकला तुम्हीच म्हणाला होतात काय? हेलन माझं प्रेरणास्थान आहे म्हणून. अहो, ती हेलन केलर माझी प्रेरणास्थान आहे असं म्हणाले होते मी. बॉलिवूड मध्ये हेलन नाही. नाही, मी तुम्हाला समजून आता थकलीये. मी तुमच्या बायकोशीच बोलते आता. नाही, तुम्ही जाऊ शकत नाही आज. का? नाही, बायको येणार नाही बाहेर. नाही, मला मी जाऊन बघते ना. नाही, तुम्ही नको. का? मी बोलवतो ना तिला बाहेर. मी बोलवतो तिला. लवकर बोलवा, फास्ट. टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय माणूस आहे, सगळा वेळ माझा वाया चाललाय. माझी बॅग तिकडे पडली आहे, मोबाईल. अगं ऐकलंस का, कोण आलंय बघ. ऐक. हा हो अय्या, तुम्ही आलात का? बसा आलेच हा 5 मिनिटात. बघितलं का, येणार नाही मी बोललो होतो तुम्हाला. तुमच्या बायकोला परत एकदा बोलवा, मला त्यांच्याशी नीट बोलायचंय. नाही, आता ओळख झाली, आता कशाला पाहिजे. परत एकदा बोलवा. अगं ऐकलंस का, काय झालं त्या बघा काय बोलतायत. आले हा, जरा भाजीला फोडणी घालत होते, आलेच आम्ही. नाही येणार नाही ती. नाही येणार. तू बोललो तुम्हाला. तुमच्या कपाळावर टिकली तशीच आहे. नाही, किचन छोटं आहे ना, आजूबाजूने जाताना असं लागलं असेल बघ. समीर, बायकोला बोलवा तुमची. आता बोलवतो. बायको कुठं गेली तुमची? माझ्याशी सकाळी भांडली आणि मुलीला घेऊन माहेरी निघून गेली ती. का? मी तिला म्हटलं माझी बॉस येते, तू हेलनचा डान्स करशील का? अरे हा काय माणूस आहे. तुम्ही तुमच्या बायकोला माझ्यासमोर हेलनचा डान्स करून दाखवायला सांगणार होता. ओ गॉड, नाही आता मला ते 1 मिनिटही थांबायचं नाही. बास झाला तुमचा. माझा ऐका मॅडम, एक मी तुम्हाला गिफ्ट आणलं. मॅडम माझे इकडे बघा. एक गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी, ते तुम्ही बघा. ते जर तुम्हाला आवडलं तर ठीक आहे, नाहीतर जा तुम्ही. मला नकोय तुमचं. नाही, मी तुम्हाला देणारच आहे गिफ्ट. नाही, हे गिफ्ट देणारच आहे मी तुम्हाला. वेळ लागायची पाळी आली माझ्यावर. मॅम, दिस इज अ गिफ्ट फ्रॉम माय साइड टू युअर साइड. टू यू प्लीज. काय किती घाणेरडा वास येतो या टॉवेलला. अरे मी टेडी बेअर ठेवला होता, थोडं कुत्र्याचं पिल्लू होता, ते तुम्हाला आवडतं ना. एक मिनिट. अरे हे इकडेच राहिलं, चुकून टॉवेल पॅक झालं. मॅम, हे तुमच्यासाठी. मॅम, काय किती ओला आहे. ओला आहे बघू. अच्छा, हा आत्ता लक्षात आलं. सकाळी टॉवेल इथे पॅक केला आणि हे टेडी बेअरने अंग पुसलं. मी आता इथनं निघून जाते. गुड बाय. मी तुम्हाला आता कामावर काढून टाकले मिसेस समीर. काय रे, हे काय राडा सगळा. आणि टेडी बेअरनी अंग पुसलं. कामात न गेले होते. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई, तू समीर विध्वंस झालं. पण फार भन्नाट यार तू. म्हणजे अजून आणि अजून मॅडनेस दाखवतो स्टेजवर. सम्या, काय काय कल्पना तू आणतोस आणि काय ते, म्हणजे इतकी काहीच. मला खूप आवडलं. थँक्यू. मकरंद दादा, या पद्धतीचे अर्कचित्र रंगवण्यात तुझा हातखंडा आहे आणि मुळात तू त्यातल्या ज्या जागा शोधतो स्वतःहून आणि त्या इतक्या सुंदर आणि मनमोहक असतात. आणि भक्तीने फार उत्तम तुला रिॲक्ट केलं. खूप छान सादरीकरण, बहुत बढिया. आणि आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे.
अभिनंदन. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे. असेच हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू.